आज मी तुम्हाला भरलेल्या कैऱ्यांचं लोणचं दाखवते जे माझ्या सासूबाई करायच्या। तर त्याच्यासाठी एक म्हणजे कैऱ्या ना ज्याच्यामध्ये जास्त कोय जास्त घट्ट नाही बनलेली असली पाहिजे। आणि आता मी हे धुवून चांगले सुकवलेत, वाळव थोडंसं त्याला सुकवलं आहे आणि आता आपण त्याला चीर करूया। असं मी हे 2-3 करून ठेवले आहेत, आता एक तुम्हाला दाखवते। आणि पूर्ण घट्ट असली पाहिजे कैरी पूर्ण घट्ट असली पाहिजे। आता मी एक तुम्हाला दाखवते। कोय जास्त जमलं नसल्यामुळे ते लगेच कट होऊ शकतं आणि सावधानतेनं आता तुम्हाला ह्याच्या आतमधली कोय काढायची। अशी व्यवस्थित निघणार ती। पूर्ण चिरा नाही द्यायचा, कारण त्याच्यामध्ये आता आपण मीठ घालून ठेवायचं आहे 4 दिवस। आता हे पूर्ण रिकामं झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालायचं, खडा मीठ घालायचं आणि 4 दिवसासाठी ठेवून द्यायचं। आता आपण हे काचेचं एक पॉट घेतलेलं आहे आणि आता हे खडा मीठ आहे। हे खडा मीठ पण मी ना 2 दिवस उन्हामध्ये वाळवलेलं आहे। आता हे मीठ घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये भरायचं, गच्च दाबायचं आणि ह्याच्यात भरून ठेवायचं। या अर्धा किलो कैऱ्या आहेत। आता आपण हे उद्यासाठी असंच, उद्यापर्यंत असंच ठेवायचं। उद्या याच वेळी आपण ह्याला वरची कैरी खाली, खालची कैरी वरती असं करायचं आणि मिठाचं जे पाणी त्यातून बाहेर येणार ते आपल्याला नंतर वापरायचं आहे, ते मी नंतर सांगते। आज मी तुम्हाला भरलेल्या कैऱ्यांचं लोणचं दाखवते। त्याच्यासाठी पूर्वतयारी म्हणजे आपण हे छोटे कैऱ्या ज्याच्यामध्ये कोय थोडीशी धरलेली आहे ते आपण त्याच्यामधली काढून त्याच्यामध्ये आतमध्ये मीठ भरून हे 4 दिवस ठेवलं होतं आणि रोज उलटं पुलटं करून आता त्या बऱ्यापैकी अशा नरम झाल्या आणि त्याचा कलर पण चेंज झाला आहे। आता ह्याच्यातलं जे मिठाचं जे पाणी होतं ते टाकायचं नाही, ते मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे। आता हे सगळं मिठाचं पाणी काढून घ्यायचं आणि हे पाणी आता आपण छानसं उकळवून घ्यायचं। उकळून गार झाल्यानंतर आपण त्याचा वापर करायचा आहे। आता तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण थोडी मोहरी घालूया आणि थोडा हिंग घालूया आणि हे तेल आहे ना, ते आपण जे वरती वापरणार आहे ते आता गार होऊ द्यायचं। आता इथं मी थोडंसं तेल गरम करायला ठेवलंय। ह्याच्यामध्ये 1 चमचा मेथी दाणा, 2 चमचे मस्टर्ड सीड, गॅस बंद करून टाकायचा, गरम झालेलं आहे ते। आणि 1 चमचा, एक छोटा चमचा हिंग आणि हे गरम केलेली मोहरीची डाळ, थोडीशी परतून घ्यायचं बारीक गॅसवर। आता वास यायला लागलेला आहे म्हणजे ते चांगलं झालेलं आहे। तर ह्याला पण गार होऊ द्यायचं। हे गार झाल्यानंतर ह्याच्यामध्ये खडा मीठ जे आपण सुकवून ठेवलं होतं मसाल्यासाठी, आणि ही मिरची पावडर जी आत्ताच आपण नवीन बनवली ती, आणि 1 चमचा हळद, हे सगळ्या गोष्टी मिक्स करायच्या आणि ही पुढची प्रोसिजर नंतर सांगते। हे आपण कैरीमधलं जे पाणी आलेलं होतं मिठाचं
ते आता आपण गरम करून घेतलेलं आहे. आता हे पण आता आपण गार होऊ देऊया आणि हे आपल्याला सगळ्या मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये मिक्स करून त्या कैऱ्यामध्ये भरायचं आहे. तर हे मसाले गार झालेले आहेत. आपण आता हा मसाला घेतला आपण जो भाजलेला होता, ह्याच्यातच थोडंसं मीठ घालायचं. याच्यामध्ये जास्त मीठ का नाही घालायचं, कारण आपण आता ते जे कैरीतलं जे पाणी आलेलं आहे त्याच्यामध्ये पण भरपूर मीठ आहे, त्यामुळे जास्त ह्याच्यामध्ये मीठ घ्यायची गरज नाही. आणि हा मसाला वाटल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मिरची पावडर आणि हळद घालायची. मी तुम्हाला ग्राइंड करून नंतर दाखवते. आता हा मसाला आपण ग्राइंड केलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण आता हळद आणि ही मिरची पावडर ही आता सगळीच छानपणे मिक्स करून घेऊया. तर ह्याच्यामध्ये आपण जे तेल गरम केलं आहे त्यातला एक ते 1.5 चमचा तेल आणि हे जे कैरीचं जे पाणी आपण उकळून आता गार केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये अशा तऱ्हेने घालायचं की हे कैरीमध्ये व्यवस्थित भरलं गेलं पाहिजे. जास्त पाणी घातलं तर ते ओंगळून आलं तर त्यातला मसाला सगळा निघून जाईल. तर अशा रीतीने तुम्ही अंदाज घेऊनच करायचं आहे. पहिल्यांदा आपण 2 चमचे तेल घालूया. आणि हे पाणी येते घालूया. अजून थोडंसं घातलं तरी सुद्धा चालेल. मसाला पूर्ण आपला रेडी झालाय. तो आपण ह्या कैऱ्यांमध्ये भरूया. दाबून भरायचा. आता ह्याची भरण्याची पण एक पद्धत आहे. ही आपली जी आता आपण या अशा या कैऱ्याच्या अशा उभ्या ठेवायच्या, वाकड्या तिकड्या नाही ठेवायच्या, नाहीतर आत्ताच मसाला सगळा निघून जाईल. आणि आता ह्याच्यावर हे
पाणी घालायचं मिठाचं आणि आता ह्याच्यावरती आपण हे तेल घालायचं. आत्ता जरी कमी वाटत असेल तर 2 दिवसानंतर त्या कैऱ्या खाली बसल्यानंतर हे तेल वरती येईल, त्यामुळे ते कमी नाही आहे. हे तुम्हाला समजण्यासाठी मी तुम्हाला 15 दिवसापूर्वी एक केलेलं होतं ते तुम्हाला मी दाखवते. ते कसं दिसतंय ते तुम्हाला दाखवते. आहे ना माउथ वॉटरिंग. तुम्ही पण हे लोणचं असं करून बघा आणि मला सांगा तुमचं लोणचं कसं झालेलं आहे ते.